इकडं तिकडचं इकडं करायचा नादच आहे तुला. ए म्या काय नेला नाही. तुमच्या त्या भैरीचे वांगा थोबाड बघून त्यासनी समजलं असं इथं काय आपलं काम होत नाही म्हणून. हा ते बाळू काम करून देणार आहे होय. करणारच आहे त्यो. झालं लगीन झालं का त्या पोराचं? नाही झालं पर होईनच ना. आता देवी मोर उभं केलं, भंडार लावला कपाळाला, आणि काय हवं? अरे लगीन तर होणारच आहे त्या पोराचं. पर बाळूमुळे नाही, बहिरीमुळे. भैरीमुळे कसं काय लगीन होईल? मग बहिरीने बी पूजा मांडली होती पोराचं लगीन होईन म्हणून. हा हे तुम्ही सांगायचं ना आम्ही ऐकायचं. मग जे खरं आहे तेच सांगतोय. काय खरं तुम्हाला काय ओळखत नाही काय म्या? बाळूनं जे काम केलं ते भैरीच्या नावावर खपवायचं आणि दुसरं काय? भैरीनं काम केलं आहे आणि बाळू सावताच्या नावावर खपितो आहे. आणि अजून बी जर भैरीने ठरविलं तर पोराचं लगीन होत नाही बघ. काय करायचं कर म्हणते भैरीला. काय करायचं तुला कर. एका आठवड्यात लगीन होतंय का नाही बघ ही क्रम. आणि नाही झालं ना मंगळ्या, जर नाही झालं लगीन तर मी कापून देईन मी. हा बघ बरं का, बहिरीने जर इकडे पूजा मांडून लिंबू कापला का विषय सापला. लग्नच होत नाही बघ पोराचं. काय लिंबू दोऱ्या कोंबड पूजा काय करायचं कर म्हणा भैरीला. पण बाळूनं जे ठरवलं तसंच होणार आहे. बघू 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 नाही. अरे लग्नाला विचाल ना, गोड गोड खायला मिळेल तेवढंच तुला. किती वांगाळ झालं रे. लय बोलायला लागलास रे तात्या. मी आधीपासूनच लई बोलतो. नाही नाही नाही, तुझं बी नाव सांगून तुझ्या बी नावाचं एखादं लिंबू कापा लागून भैरीकून. असं मी सांगू का बाळूला? तुझं नाव सांगू? हा आता कसं बोलणं बंद झालं? हा बोलू 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 निश्चित कापली ना मग बोलू. अरे हट, लगीन होणार आहे मी कापत नसतो. कसं असं कसं बी. ते देवीचं दर्शन झालं ना नीट? वय वटी भरली का? वय ग, आता तिथे जाऊन वटीने भरता कशी येईन म्या? तसं ना बघ, जोडीनं केलं का समज. कुठलं काय म्हणजे काय झालं नीट सांग मला. अगं यांचं ध्यानच नव्हतं बघ कशात. अगं त्याला जायचं होतं ना समज तिला, आणि त्याचं ध्यान नव्हतं म्हणजे? त्यांचं ध्यान समजा त्या पाटलिनीच्या पोराकडे आणि पाटलिनीकडे होतं. असं वय. देवीला गारानं घालायचं, सांगायचं संसार चांगला होऊ दे, पोरं बाळ होऊ दे, नवऱ्याला चांगली बुद्धी दे. काय ह्यांचं ध्यान नव्हतं म्हणून माझं बी ध्यान लागलं नाही बघ. मला तर उगाच संग नेल्यागत झालं. काम त्या पाटलिनीच्या पोराचं मला उगं काम करायला नेलं होतं. लय काम लावली भाई तुला. लय अशी नाही, पर काम करायला नेल्यागतच झालं की. माणसं मदतीला असत्याल असं सांगितलं होतं बाळून मला. होती की पाटलीन बी होती, पर मला काही गमलं नाही बाई. बाळू बोलला नाही वय? लय नाही, मध्ये थांबलो होतो तिथं बी गपगपच होते. देवीच्या पाया पडली आहेस ना, ते समज नीट करील. देवीकडं मागणं मागाय पाहिजे होतं, बाळूकडनं चांगला संसार होऊ दे म्हणून. राहू दे, मी इथनच हात जोडते. बाळूला चांगली बुद्धी दे, त्याच्याकडनं चांगला संसार होऊ दे. सत्य, तू नका काळजी करू, समज नीट होईल. हा काय व्हायचंय ते होऊ दे. लोक घरला भांडाय नाही आली म्हणजे झालं. म्हणजे कुठली लोक भांडा येणार आहेत? आता त्या पोराला सांगितलं आहे की लगीन होईल म्हणून, तो बी मामा मामा करत होता. पर आता लगीन नाही झालं तर येतील का घरला भांडाया? होईल बी लगीन, काय सांगाव? नाही, त्या पोराकडे बघून तर मला काय वाटत नाही बाई त्याचं लगीन होईल. जाऊ दे, त्याचं काय व्हायचं ते होऊ दे. आता तुम्ही आला आहे तेव्हा कुठं बाहेर जायचं नाव काढू नका. काय हे मला नाही, ह्यासनी सांग. मला काय हाऊस नाही बाहेर जायची.